हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संभाजीनगर जिल्हा बंदीची नोटीस बजावली आहे। आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पोलीस दलाचे प्रतिनिधी सांगलीत येऊन माजी आमदार नितीन शिंदे यांना याबाबतची नोटीस बजावली आहे। छत्रपती संभाजीनगर येथे असणाऱ्या औरंगजेबाच्या दर्ग्याचं उदात्तीकरण थांबवा, तेथील फलक काढा यासह विविध मागण्यांसाठी माजी आमदार नितीन शिंदे हे छत्रपती संभाजीनगरकडे जाणार होते। या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलीस दलाकडून त्यांना जिल्हा बंदीची नोटीस बजावण्यात आली आहे। या नोटीसीनंतर माजी आमदार नितीन शिंदे आणि सर्वच हिंदुत्ववादी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करत छत्रपती संभाजीनगर प्रशासनाचा निषेध केला आहे। तसेच ही नोटीस स्वीकारत शासनानं तातडीनं औरंगजेबाचं उदात्तीकरण होणाऱ्या गोष्टी तेथून काढून टाकाव्यात अशी मागणी जोर धरली आहे। राज्याचं नुकतंच जे पावसाळी अधिवेशन झालं, त्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना भेटून छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यामध्ये खुलताबाद या गावी कुरुरकर्मा औरंगजेबाचं थडगा आहे, त्या थडग्याच्या बांधकामावर मजार मोगल सम्राट शहनशाह बादशाह हजरत औरंगजेब आलमगीर अशा नावानं त्या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे। तो त्याचबरोबर त्या परिसरामध्ये त्या औरंगजेबाच्या थडग्यावर गलप चढवली जाते, फुलमाळा चढवल्या जातात, चादर अर्पण केली जाते। राज्यातले नेते, कट्टरपंथीय मुस्लिम नेते, राजकीय नेते त्या ठिकाणी जाऊन त्या समोर नतमस्तक होतात, नमाज पढलं जातं आणि या सर्व गोष्टी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान करणाऱ्या आहेत। ताबडतोब या गोष्टी थांबल्या पाहिजेत। राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार असताना प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या थडग्याच्या बांधकामावर दरगाह हजरत सय्यद अफजल खान नावाचा बोर्ड लावला होता, उरूस भरत होता, गलप चढवले जात होते, चादरी चढवल्या जात होत्या, फुलमाळा चढवल्या जात होत्या। या सर्व गोष्टी सातारा जिल्हा प्रशासनानं आमच्या मागणीनंतर बंद केल्या होत्या। आता तर राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे, राज्याचे मुख्यमंत्री हिंदुत्ववादी आहेत। आपण छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं आदेश द्यावेत। विधान भवनातनच त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं। मी स्वतः होतो, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, भाजपच्या नेत्या ॲडव्होकेट स्वाती शिंदे, त्या आम्ही जे निवेदन दिलं त्या निवेदनाची दखल घेऊन चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, तो त्या थडग्यावर लावलेला जो बोर्ड आहे तो बोर्ड काढून फेकून द्या आणि त्याचं उदात्तीकरण थांबवा असा शेरा आमच्या त्या पत्रावर मारला। पण अद्याप अधिवेशन संपल्यानंतर कुठलीच प्रकारची त्या ठिकाणी कारवाई झाली नाही, बोर्ड काढला नाही। म्हणून हिंदू एकताचे कार्यकर्ते घेऊन ते पत्र घेऊन, आदेश दिलेलं पत्र घेऊन आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी चाललो होतो। त्या कार्यालयासमोर आम्ही निदर्शनं करणार होतो, संपूर्ण तयारी केली होती। पण मागच्या खेपेला सुद्धा आम्हाला आंदोलन करायला बंदी घातली आणि यंदाच्या ह्या आज जाणाऱ्या या आंदोलनाला सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी, जिल्हा प्रशासनाने आम्हाला बंदी घातली। काय कारण आहे? आम्ही निवेदन द्यायला त्या ठिकाणी चाललोय। चंद्रशेखर बावनकुळेंनी जे आदेश दिले त्याची कॉपी आम्ही त्या ठिकाणी देण्यासाठी चाललोय। तुम्ही कारवाई काय केली हे विचारण्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी चाललोय। पण छत्रपती संभाजीनगरच्या प्रशासनानं पोलीस पाठवून आमच्यावर या ठिकाणी बंदी आदेश लागू केलेत। छत्रपती संभाजीनगर प्रशासनाचा या ठिकाणी तीव्र सपाट निषेध करतो। या ठिकाणी संभाजीनगरहून आलेल्या जिल्हा प्रशासनाला आम्ही आमचं निवेदन आम्ही जे देणार होतो ते त्यांच्या हातात दिलेलं आहे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी जे आदेश दिलेले आहेत ती कॉपी सुद्धा दिलेली आहे। 8 दिवसाच्या आत संभाजीनगर प्रशासनानं जर तो निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रात शिवभक्त गोळा करून तो हजरत औरंगजेब आलमगीर नावाचा बोर्ड आम्ही उकडून फेकून देऊ आणि कायदा व्यवस्था जर
निर्माण झाली तर संभाजीनगर प्रशासन त्याला जबाबदार राहील. संभाजीनगर प्रशासनाचा धिक्कार कर.